अकोले काठी गावातील अंगणवाडीची इमारत नसल्याने गेल्या 12 वर्षापासून लहान मुलांना पत्र्याच्या शेडमध्ये बसवून शिक्षण दिलं जात आहे. मात्र आता हे पत्रे पूर्णपणे फाटले असून अंगणवाडीच्या परिसरात साप, उंदीर आणि घुशींचा वावर वाढला आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाच्या तीव्र झळा, पावसाळ्यात गळणारे पत्रे आणि थंडीच्या दिवसात होणारा त्रास यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही चिंतित आहेत. ग्रामपंचायतीकडे वारंवार जागेची मागणी करूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासन आणि ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून नवीन अंगणवाडी इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे. मी सोमनाथ नगर अकोलेकडीचा रहिवासी. गेले 20 वर्ष इथं राहतो मी. अंगणवाडी क्रमांक 4 गेल्या 12 वर्षापासून पत्र्याच्या अशा बेकार स्थितीच आहे. तर इथं साप वगैरे, कचरा, लहान मुलांना बसण्याची पूर्ण व्यवस्था नसल्याने नवीन अंगणवाडीची बांधकामाचा बांधावा असं म्हणजे सरकारला विनंती आहे. आम्ही रहिवासी आहोत. 12 वर्ष झालं अंगणवाडी हे पत्र्याच्या शेड मध्येच आहे. त्यात काही बदल झालेला नाही आणि साईडला सगळे घाण वगैरे आहे, पाठीमागं तळा आहे आणि साईडला सगळा कचरा आहे आणि इथं शेड मध्ये बसायला मुलांना जागा पण पुरत नाही. त्यात सामान पण आहे आणि मुलांनी पण कसं बसायचं, सामानाचे ऍडजस्ट होत नाही आणि याला पूर्णपणे व्यवस्थित बांधकाम केलं पाहिजे. आणि मुलांचं इथं उन्हाळ्यात खूप गरम होतंय. मुलांना कळत नाही की त्यांनी घरात म्हणजे अंगणवाडीत बसावं का बाहेर बसावं, आणि बाहेर पण सगळं उघडं असल्यामुळे ही आधीच इथलं वातावरण दूषित आहे आणि त्यातूनही सगळा कचरा वगैरे आहे. त्याच्यामुळं आमची एक विनंती आहे की चांगली म्हणजे कडानी कंपाऊंड वगैरे असून म्हणजे बांधकाम केलेली शाळा असावी.